नवी मुंबई महानगरपालिकेने करोडो रुपये खर्च करून तलाव विजनच्या माध्यमातून तलावांचं सुशोभीकरण केलं होतं, परंतु करोडो रुपये खर्च करून देखील करण्यात आलेलं काम हे निकृष्ट दर्जाचं असल्याचं पुढे येत आहे। कारण बांधकाम करून काही वर्षातच चिंचोली तलावाच्या संरक्षण भिंतीला भगदाड पडले आहे। त्याचबरोबर हा तलाव समस्यांचा केंद्रबिंदू ठरत आहे। येथील स्थानिक नागरिक निर्माल्य टाकण्यासाठी तलावाजवळ येत असतात, परंतु या ठिकाणी निर्माल्य कलश नसल्याने नागरिकांकडून निर्माल्य हे तलावातच टाकले जात आहे आणि यामुळेच पाणी हे दूषित होते, तर या ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्यही वाढत चालले आहे आणि या एकंदरीत परिस्थितीमुळे आजार पसरण्याची भीतीही आता उद्भवू लागली आहे। दृष्टीच्या माध्यमातून जेव्हा येथील निर्माल्य कलश शोधण्याचा प्रयत्न केला गेला, तेव्हा हा कलश शेजारील स्मशानभूमीत असल्याचे निदर्शनास आले आहे। या सर्व समस्यांमुळे स्थानिक नागरिकांनी पालिकेच्या विरोधात नाराजी व्यक्त करून येथे लक्ष देण्याची मागणी केली आहे। चिंचोली तलाव हा आमच्या शिरोणे गावचा एक केंद्रबिंदू आहे। इतका सुंदर तलाव बनवल्यानंतर गेल्या 4-5 वर्षापूर्वी हा तलाव विजनच्या माध्यमातून सुंदर गार्डन, सुंदर तलावाची योजना सर्व काय केले आहे, पण इतकी निकृष्ट दर्जाचं हे जे काम झालेलं आहे हे तुम्हाला मी आता मगाशी दाखवलं की ते भगदाड पडलं आहे। त्याच्याकडे दुर्लक्ष तर प्रशासनाने केलं आहे, परंतु 4 वर्षामध्ये जर एखादी वॉल पडत असेल तर ते काम कुठल्या दर्जाचं असेल याची आपण त्याचा एक निष्कर्ष काढला पाहिजे। आणि आपण या ठिकाणी पाहिलं आहे की प्रत्येक ठिकाणी आपल्याला 2-3 ठिकाणी ते भिंत पडलेली दिसते आणि ह्या ठिकाणी आता मुलं आपल्याला धावताना दिसली। मुलं इथं जे हे नाहीत, चॅनल नाही आहेत, मुलं मधून धावतात। मग इतकं सुंदर आपण बनवल्यानंतर त्याची निगा राखणं ही प्रशासनाचं काम आहे आणि ह्या बाबतीत प्रशासन कुठेतरी कमी पडतं आहे आणि हे जर का लवकर आपण जे भगदाड पडले ते केलं नाही तर येणाऱ्या गणपती उत्सवामध्ये किंवा आता श्रावणामध्ये लोक अंघोळीला येतात त्यावेळेला घातपात होण्याची शक्यता आहे। माझी एकच कळकळीची विनंती आहे प्रशासनाला की ह्या भगदाड पडलेल्या जागेमध्ये एक तर त्यांनी संरक्षण असं एक बांबूचं बांधलं पाहिजे जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत, किंवा 2 सिक्युरिटी या ठिकाणी ठेवले पाहिजे। सिक्युरिटी आहेत, मध्यंतरी मी आलो होतो, ते कधी असतात कधी नसतात तेही माहिती नाही। सिक्युरिटी असं दिसण्यात येतं आहे की समोर जो कलश जो आहे इकडचा तो स्मशानभूमीमध्ये ठेवला आहे। ते कृपया करून ते कलश जे असेल ते आपण इथं तलावाचा जो आहे भाग त्या ठिकाणी ठेवावं, जेणेकरून येणारी जी माणसं असतात जे पूजा वगैरे करतात किंवा काही करतात, हार फूल वगैरे जे काय असेल जेणेकरून ते त्याच्यामध्ये टाकतील। तलावामध्ये दुर्गंधी येऊन असं ते पसरतील, लोक पण आजारी पडतील, त्याच्यामुळे काही विपरीत होईल। त्याचबरोबर तलावाजवळ एकही सुरक्षा रक्षक नसल्याने लहान मुलं तलावाच्या मध्यभागी असलेल्या डिवायडरवरती खेळताना दिसतात, तर मासे पकडतानाही पाहाव्यास मिळतील। त्यामुळे या ठिकाणी दुर्घटना होण्याची शक्यता देखील स्थानिक नागरिकांकडून वर्तवली गेली आहे। लहान मुलं जेवढं आहे ना याच्यामध्ये चालतात, बरोबर। इकडे काही सुरक्षेचा गेट लावला नाही, काय पण नाही, काय झालं काय त्रास, लहान मुलं आहे इकडे, सिक्युरिटी काय प्लस दिसत नाही, बरोबर। कधी असतात कधी नसतात, इकडे काय घटना झाली तर त्याचे जिम्मेदार असतात ना कोण, तर हे जिम्मेदारी फक्त मी एवढंच सांगतात की सिक्युरिटी असायला पाहिजे आणि सुरक्षा जेवढे आहे ते ठेवायला पाहिजे। हे असंच गार्डन सोडलं आहे, फक्त चौकी बनवून नावली, फक्त चौकीत असतात पोलीसवाले नसतात। इकडे काय झालं काय नाही झालं ते कोणाला माहीत पडत नाही, कोण नसतात। अशात गणेशोत्सवादरम्यान हजारो नागरिक येथे गणेश विसर्जनासाठी येत असतात। अशावेळी नागरिकांना काही त्रास होऊ नये यासाठी पालिकेने इथे लक्ष देणं गरजेचं असून तसे न केल्यास नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे। कॅमेरामॅन श्रीवरीसह सिद्धेश म्हात्रे यांचा रिपोर्ट।